फकीरा कादंबरीचा भाग तिसरा आपण आज बघणार आहोत. हिवाळा आला आणि गेला, मग उन्हाळा आला. चैत्राचं चावरं ऊन धगधगू लागलं. ते पोलादाच्या रसाप्रमाणे ओसांडू लागलं. निळ्या तलम वस्त्राचा रंग आकाशाला आला. चैत्र पालवीनं झालं नटली. नवे मुंगारे लुसलुसू लागले. तारुण्यात विद्रुपताही फिकी पडते तद्वतच झालं. काराट्यांच्या बोराट्यांनाही बहर आला. नव्या फण्या येऊन निवडुंगाची मान अधिकच उंचावली. टचटचीच लाल बोंड डोळ्यात भरू लागली. फण्याचे काटे सणसणू लागले. मांगवाड्यात मोठी धडपड सुरू झाली होती. आपापल्या दारात मांगांनी वाक टाकून चराट वळायचं काम सुरू केलं होतं. मोठी माणसं दारात सावलीला बसून पड सोलीत होती. लहान लहान पोरं चाक फिरवीत त्या उन्हात डोकीवर चिंध्या घेऊन मागं सरत होती. ती वैतागली होती. तापलेली चक्र कुही कुही आवाज करीत होती. वाकाच्या बट्ट्या आणि बुरकुल सर्वत्र उडत होता. काही अंगचुकार पोरं निवडुंगात दडून आईबापांना गुंगारा देऊन पाहत होती. ती मुंगसाप्रमाणे त्या निवडुंगात शिरून दडत होती. दौलतीच्या चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी विटूदांडूचा खेळ मांडला होता. कुरघोडीच्या खायला राधानं मनाई केल्यामुळं सावलीला ते विटी कोलीत होते. दौलती चावडीवर गेला होता. राईबाई शेळ्या घेऊन रानात गेली होती. राधाचा बसल्या जागेच डोळा लागला होता. हळूहळू चोरटी पोरं जमली. ईशा किशा भिवा बळी मुरा आले आणि डाव रंगू लागला. तोच सावळा मांगाचा घाम्या आला. त्यानं एक नवी खबर आणली होती. ती त्यानं पोरात सोडली. सारे पोरं एकत्र आली. आतुर होऊन घाम्याभोवती जमली. घाम्या मध्ये बसला. घाम्या लांबट चेहऱ्याचा, गोरा व उंच होता. त्याचं नाकही लांबट होतं. मान लांब होती. त्याची शेंडीही तशीच होती, पण ती सदैव ताठ असे. तो बापासारखाच बिलिंदर होता. घमंडीखोर. सावळानं आपल्या लाडक्या मुलाचं नाव घमंडी ठेवलं होतं. आसपासच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या प्रथम सावळाकडे येत आणि मग घमंडी त्या आळीत घरोघरी पेरी. आजही एक नवी बातमी घेऊन तो आला होता. पोरं जमली आणि घमंडी गंभीरपणे म्हणाला, राजेवाडीच्या माळावर सरकारी बंगल्याजवळ लष्कर आले या. बघाय चालता का? लष्कर कसलं असतं? ईशानं विचारलं. आणि घम्या म्हणाला, गोऱ्या लोकांचं असतं, दांडगं असतं. पर ते गोरं लोक कसले असतात? मोरानं विचारलं. घम्या बोचकारात पडला. फकीरा म्हणाला, सांग की, गोरं लोक कसला असतात? ते मला ठाव नाही. घमंडीनं सांगून टाकलं. आणि बळी म्हणाला, मग आपण ते लष्कर बघाया चलो. राजवाडी लांब आहे र. फकीरा माळानं पूर्वेला पाहत म्हणाला, अरे अवघी 3 मैल. चला की. घम्या चेकाळून बोलला. आणि सारीच पोरं राजवाडीला निघाली. फकीरा साधूला म्हणाला, साधू तू येऊ न ग. पाय भासतील. मीच बघून येतो आणि तुला सांगतो. लवकर ये. साधू गंभीरपणे म्हणाला, मी लवकर येतो, पण आईला सांगू न ग. फकीरानं धोक्याची सूचना दिली आणि पोरं गाडवाटेनं धावत निघाली. ती 7 समुंदर गावंदरीला ओढा ओलांडून पुढं गेली आणि पळू लागली. आईबापांना आपली आठवण होईपूर्वीच लष्कर बघून परत यायचं असा विचार करून ती पळत होती. ऊन मी म्हणत होतं. माळाची वाट फुफाट्यानं भरून बिलबिलत झाली होती. उन्हानं तो फुफाटा तापला होता. उष्ण वाऱ्याच्या लाटा माळाच्या कोसळावरून मंद गतीनं घेऊन
गरम धूळ डोकीवर येत होती. त्या धुळीतून ती पोरं पळत होती. घामानं भिजली होती. धुळीचे लोट उडवीत ती राजेवाडीची शिव गाठत होती. त्यांनी पहिल्या दमात राजेवाडीचा माळ गाठला आणि समोरच्या सरकारी बंगल्याच्या सभोवताली तळ देऊन पडलेल्या गोऱ्या लष्कराला ती पाहू लागली. आतुर नजरा भिरभिरू लागल्या. त्या अफाट माळावर सर्व काही तापलं होतं. वाटेकडेला फक्त एकच बाभळीचं झाड होतं, पण त्यालाही विस्तार नव्हता. पाय होलपटलेली पोरं त्या झाडाजवळ गेली आणि एकदम दबकली. समोरच्या वाटेगावचा चंदू आत्तार आपलं करड्या रंगाचं घोडं दोडक्या चालीवर दामटीत येत होता. त्यानं कलई रंगाचा भला मोठा पटका बांधला होता. त्याचं रुंद कपाळ, दाट भोवऱ्या निरून आकडे वळलेल्या मिशा, भोरी रुंद दाढी, आखूड गर्दन आणि मजबूत छाती वर इंग्रजी जॅकेट अशा अवतारात तो कोणाचंही लक्ष वेधून घेत असे. तो आणखीन घोड्याला टाच मारीत होता. त्या माळांची त्याला चीड आली होती. त्याला वाटेगाव जवळ करायचं होतं. आत्ताराला ओळखून पोरांचे पाय मंदावले. त्याने त्याला बाजू देण्यासाठी वाट रिकामी केली, पण जवळ येताच चंदूनं लगाम ओढून घोडं उभं केलं. पोरंही मागं उभी राहिली. आत्तारानं एक पोर निरखायला सुरुवात केली. डोळे वटारून तो पाहू लागला. सर्वांच्या पुढं फकीरा होता. त्याने अंगात गोल पैरण घातली होती. खाली लंगोट नेसला होता. त्याच्या रसरशीत चेहऱ्यावर घाम डबडबला होता. त्याच्या डोकीचे केस विस्कटून डोकीतून पाणी मानेवर झिरपत होते. त्याचा काळा रंग, घारे डोळे, सरळ नाक, रुंद कपाळ आणि चेहऱ्यावरचा तरतरीत भाव पाहून चंदूनं बळीकडे नजर वळवली. बळी उंचीनं गिड्डा वाटत होता. त्याचं नाकतोंड देखणं दिसत होतं. त्यानं पैरण घालून खाली लंगोटी लावली होती. जवळच मुरा काखेत हात धरून उभा होता. त्यानं एक खेंडा डोकीला गुंडाळला होता. त्याच्या अंगातली जुनी पैरण फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. तो बिचकून उभा होता. त्याच्या मागं तो किडकिडीत किशा बुजून उभा होता. त्यानं फक्त लंगोट लावली होती. त्या लंगोटीचा मागचा उरलेला शेव शेपटीसारखा लोंबकळत होता. त्यामुळे तो वानरीच्या पिल्ल्याप्रमाणे दिसत होता. बहिरुमांगाचा इशा अंगातली पैरण खांद्यावर टाकून घेऊन पळ काढण्याच्या विचारात होता. सावळ्या मांगाचा घाम्या एका पायावर उभा होता. पाय भाजत आहेत असं भासविण्यासाठी तोंड वाकडं तिकडं करीत होता आणि आप्पा मांगाचा भेवा आत्ताराला मनातल्या मनात शिव्या देत होता. ही सारं पोरं नीट बघून मग आपली मान उंचावून भोया उंचावून चंदू म्हणाला, ये बेरमोटे की फौज किधर भागताय रे? दरोडा करने को बोले ना, वाचा बळटी क्या रे? त्यानं घाम्याला पुढं बोलवीत विचारलं, तू सावळा मांग का ना रे? मग लेका नक्कीच दरोडा पडणार तर. कोण काहीच उत्तर देत नव्हतं. तो डोळे रोखून अत्तराची दाढी पाहत असल्यासारखे नुसते पाहत होते. मग त्यानं फकीराला विचारलं, तू राणूजी का ना रे? हां. राणूजीनं होकार दिला. फकीरानं होकार दिला आणि अत्तार एकदम नरमाईने बोलू लागला, अरे उन्हाच्या रानक्यात दगडाची लाही होती या आणि तुम्ही कुठं पळताय? आम्ही लष्कर बघाय जातोया, फकीरा म्हणाला. आणि अत्तार पुन्हा चिडला. तो म्हणाला, काय बघता रे लष्कर? त्यांच्या वाटणीचं त्या युट्यूबाच्या बागत जाऊन वानर का नाही बघित? आमचं पाय भासत्यात. फकीरा आवाज चढून म्हणाला. मग मी काय करू? अत्तर गुरखला. आमाशने जाऊ द्या. मग जा की. अत्तरनं घोड्याचा लगाम सैल करून पुन्हा टाच मारली. घोडा पुन्हा दुडक्या चालीनं निघालं आणि ती पोरं फासक्यातून पाखरं सुटावी तशी भरगाव धावत निघाली. त्यांनी राजेवाडीची ती सडक गाठली. सडकेच्या दुर्फा असलेल्या वडाच्या झाडांचा थंड सावलीत जाऊन त्यांनी दम घेतला. कोणी अंग टाकलं. सडकेच्या बाजूलाच तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगल्याच्या भोवती शुभ्र छावण्या पडल्या होत्या. आमराईत गोरे लोक लोळत होते. मोठमोठ्या घोड्यांच्या दावणी पडल्या होत्या. जागोजाग गोरे
गर्क बंदुकी घेऊन पहारा देत होते. त्यांचा तो विचित्र पोशाख, खाली गुडघ्यापर्यंत घागरे, लांब हाताचे डगळे, लाल भडक रंग, बसकी नाकं, गुबगुबीत गाल आणि चमत्कारिक आवाज, हे सर्व ती पोरं झाडाखाली बसून पाहू लागली. त्यांचा सारा शीण दूर झाला. ती हसू लागली. एवढ्यात शिगावचा बापू खोत घोडा उडवीत आला. त्याच्या घोड्याला पाहून लष्करी घोडी केकाळली. काही दोघांन्या झाडू लागली. लष्करी शिपायांनी किंचित वळून त्यांच्याकडं पाहिलं. तो छावणीत गेला. उशीर परत आला नाही. बड्या साहेबाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी तो तिथं आला होता. बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला, ह्यो बघ, तो शिगावचा बापू खोत, ह्यानंच रानू नानाला मारलं. त्याचे हे शब्द ऐकून फकीरा गंभीर झाला. त्याच्या कपाळावर आट्या उभ्या राहून त्याचे डोळे स्थिर झाले. तो हळू आवाजात म्हणाला, आबाला मारलं? त्याच्या आवाजात दुःख, चीड याचं मिश्रण झालं. आणि आमचा गबरूबी मारला? वडाच्या मुळीवर बसत घाम्या म्हणाला, नुसता भोताच्या पोटचा आहे भडवीचा, आणि ह्यो त्या साहेबाचा मैतर आहे वाटतं. बळी म्हणाला, मग ह्यो लष्करबी खोताच्याच जातीचा असल. घम्यानं शंका प्रकशित केली आणि किशा म्हणाला, अरे कसलं हायच की. मग नग आमासना ह्यो लष्कर, निघूया. फकीरा तागा करीत म्हणाला. इतक्यात खोत त्या मोठ्या साहेबाशी बोलत बोलत त्याच्या दिशेने येऊ लागला. अडदांड घम्यानं विचार केला आणि जवळच पडलेला दगड उचलून हातात घेतला. सारी पोरं भयभीत झाली. 7 पोरं एकाएकी झडप झाल्याचं लक्षात येताच मांगवाड्यात गोंधळ माजला. जो तो गडप झाले, दिसेनाशी झाले असं लक्षात येतात मांगवाड्यात गोंधळ माजला. जो तो पोरांना शोधण्यासाठी परत सुटला. त्यांचे आईबाप रडत ओरडत धावू लागले. गलबाला ऐकून राधा बाहेर आली. एकटा साधू पाहून तिने विचारलं, साधू, फकीरा कुठं आहे? त्यावर त्यानं फक्त ओठ उफारटा केला आणि तो काहीच बोलला नाही. राधाचंही काही झालं. ती हाका मारीत निघाली. तोच दौलती आला. पोरं गेली कुठं? गेली. गलका वाढला. पोरांचे आईबाप दौलतीच्या दारात जमले. सावळा मांगही हातात कुऱ्हाड घेऊन आला. हा सावळा मध्यम उंचीचा, सडपातळ व मजबूत होता. हेकट, रागीट आणि सापासारखा डूक धरणारा म्हणून डावखेल सावळा असं त्याचं लोक त्याला म्हणत. तो बिलिंदर, चोरटा, तसाच धाडशी पण होता. अंमलदार त्याला पाण्यात पाहत आणि त्यांना तो. आसपासच्या सर्व डागीर माणसाशी त्याची मैत्री होती. गुन्हेगार लोकात त्याला बराच मान होता. चोरी ही पोटासाठी आणि पोटापुरतीच करावी असा त्याचा बोल असे. ऐट त्याला आवडत नसे, पण स्वतः मात्र तो फारच घमेंडखोरी करी. म्हणून त्यानं आपल्या लाडक्या पुत्राचं नाव घमंडी असं ठेवलं होतं. आणि हा घरात जे जे करी ते सारं मांगवाड्यात फिरून घमंडी सांगे. घमंडी नाहीसा झाला तो फकीराच्या नादानं कुठं गेला असावा असं वाटून सावळा फकीरावर आणि दौलतीवर चिडला. भुवया चढवून डोळे वटारून तो दौलतीला म्हणाला, नाना, तुमच्या पोरानं आमची पोरं बिघडवली बघा. हे ऐकून दौलतीही चिडला. इतक्या चढ्या आवाजात त्याला कोणी बोललं नव्हतं. पण आज सावळा बोलला तेव्हा दौलती म्हणाला, तुझं चालीचं बाळ मला ठाव आहे. त्याच्या पायाला दावं बांधून लावून टाक. अरे मूळचाच नायटा, त्याला बिघडाय कशाला पाहिजे? सावळ्याचं डोकं हे उद्गार ऐकताच अधिक फिरलं. तो तावातावडून पुढं सरावला आणि मोठ्यानं मला, असं बोलू नका. माझं पोर देवावाने आहे. माझ्या पोरानं काय चाल केली? मग आमच्या पोरानं तुझं पोर बिघडलं कसं? दौलती म्हणाला, हे कसं? कुठं परांगत झालं? मग त्याला फकीरानं नेलं हे खरं कशावरून? तुम्ही त्याचा लाड करता, आम्ही आमच्याचा लाड करतो. दौलती भडकला. तू तंडू नग. एवढ्यात कोंडी महारकीतून परत आला. त्यानं तो गलका ऐकून घेतला. तो शांतपणे म्हणाला, थांबा, एकमेकावर येऊ नका.
मागाशीच 5-6 पोरं माळानं पळत गेली. त्यात घम्या साऱ्यांच्या पुढं उड्या मारीत होता. ऐकलंस? दौलती खेकसला आणि सर्व लोक माळानं धावत निघाले. आपल्या दौलतीवर उगाच रागावलो याची लाज वाटून सावळा हिरमुसला. तो गुमान चालू लागला, पण मनातून घम्यावर संतापला. राधाचे भरलेले डोळे फकीराला धुंडाळू लागले. त्या अफाट माळाने येत असलेला फकीरा दिसावा, आपण त्याला उचलून पोटाशी धरावं. त्यांना आता उशीर करू नये. तिचं मन वेडं झालं. आईची वेडी माया, वेडे विचार करू लागली. ती तुपाप्रमाणे वितळली. तिची नजर तिच्यापुढं दूर जाऊ लागली आणि पुन्हा निराश होऊन परत येऊ लागली. फकीरा लवकर दिसावा म्हणून ती चरफडू लागली. ती एकदम दबकून त्या तापलेल्या धुळीत उमटलेली फकीराची पावलं पाहू लागली. तिनं ते पाऊल ओळखलं आणि ती एकदम ओरडली आतून, हे बघा माझ्या फकीराचं पाऊल, हे हाकडंच गेले. राधा धीर धर, फकीरा कुठं जाणार नाही. राहीने तिची समजूत काढली. त्या सर्वांनी पाहिलं. लवण ओलांडलं इतक्यात पुढून चंदू अत्तर आला. त्याला पाहून सर्व उभे राहिले. अत्तरानं विचारलं, का र धडपडताय? कुठं निघालाय? दुपारच्यानं पोरं कुठं गेले ती? दौलती म्हणाला. कुठं जाते ती? गेल्या ती लष्करी छावणीवर. चंदू हातातील लगामाची चाळ करीत म्हणाला. मला आढळली ती आता परतली असतील. परतली म्हणजे बरं झालं. दौलती सुटकेचा श्वास टाकीत म्हणाला आणि चंदू मध्येच म्हणाला, मग कुठं जाते ती? दौलू नाना, तो तुझा नातू वाटतं. चांगलं पोर निजपलं बघ, बापासारखंच. आणही रडतीया. ती त्याची आई वाटतं. रडायचं काय झालं? तो काय छावणीवर हल्ला करायला गेलाय? नाना, पोराला जपा. वाघ होईल वाघ. वाघाच्या पोटी वाघ जन्मतो, कोल्हा नाही. आणि हे सावरा, ते शेंडीवालं रत्न तुझं का? झाक आहे, तुझ्यावानीच मरी आई. हे ऐकून सारेच हसले. आत्तार पुढं गेला आणि सावळा चिडला. त्यांनी तो माळ ओलांडला आणि ते राजेवाडीच्या माळावर आले. एकदम त्यांची गती मंद झाली. ती 7 पोरं पुढं भन्नाट धावत होती. त्यांना पाहून सर्वांना आनंद झाला. चेहऱ्यावरची काळजी दूर झाली. मग सर्वांनी माळाला बैठक दिली. तंबाखूच्या चंचा सुटल्या, पण राधा थांबली नाही. ती तशीच धावत पुढे गेली, अगदी धावत वाऱ्यासारखी. फकीरा वरमून जवळ आला. त्याला मटकन उचलून तिनं पोटाशी धरलं. त्याचा मुका घेऊन पदरानं त्याचा घाम पुसला. त्याच्या पायाची धूळ झटकली. तिचे ओठ थरथरले. फकीरा, कुठं गेला होतास? लष्कर बघाय. फकीरानं आईकडं न बघताच उत्तर दिलं. घम्याजवळ येतात सावळानं नारळापुढे 2 दगड उचलले आणि तो डोकीचं पागोटं मागं सरकून म्हणाला, येल्या का तुला जिवंत मारतो. अर थांब, सोडा बहिरुदाजी. ह्या भडवीच्याच्या अंगात सारी गोम आहे. अरे पर मारून काय होणार? आपण खेकसून विचारलं आणि सावळा रडकुंडीला येऊन म्हणाला, ह्याच्या पायी मी आज दौलू नानाला टाकून बोललो. मी आज ह्याला पूर्णच टाकणार. मला सोडा गा. गप बस, दौलती डोळे वटून म्हणाला. पोरं आणि ढोरं सारखे असतात. या दाबानं सावळा शांत झाला. पोरं जवळ आली. राधा काकू आपल्याला मारू देणार नाही याची त्या सर्वांना खात्री होती. मग सारे वाटेगावकडे निघाले. घम्या मात्र हात धोंड्याच्या अंतरानं पाय उडीत येत होता. अंधार पडला. घरी आल्याबरोबर राधा स्वयंपाकाला लागली. पहिले ऊन भाकरी घेऊन फकीरा व साधू दारात येऊन खात बसले. राहीबाई सुनेला मदत करू लागली. दौलती शिपाईगिरीची नोकरी आली होती. तो चावडीवरून अजून आला नव्हता. सर्वच सामसूम होती. भाकरी आणि चटणी चावीत आणि नाक फुरफुरवीत साधू हळूच म्हणाला, लष्कर बघितलंस? हो बघितलं मर्दा. कसलं आहे ते? समधी गोरी माणसं. बंदुकी, तलवारी, घोडी ती नसत्यात काय? अरे तुम्हानी निवर बोटावानी टोप्या. मला नाही नेलंस, टाकून गेलास. साधू लय पाय भाजलं. फोड आलत माझ्या पायाला. जवा तवा असंच म्हणतोस. रातचं काट आणि दिवसाचं फोड
मग आमासने आता नाही तसं म्हणणार, असं साधू फकीराला म्हणू लागला. हे साहेब, लोक माणसावानीच आहेत का? अरे हो, माणसावानीच, पर माकडावानी करतात. म्हणजे झाडावर उड्या मारतात? उड्या नाही र, पर कसंच बोलतात, किंचाळत्यात. दोघेही मोठ्याने हसले. फकीरा म्हणाला, गिचमीट गिचमीट र. आणि मग तिथं तो शिगावचा खोत आला. आबाला मारलं त्यो? साधूनं मध्येच विचारलं. अरे हो. फकीरानं हो लांबवला. त्याचं हे बोलणं राधा व राही दोघी आतून ऐकत होत्या. खोताचं नाव ऐकून त्या दाराजवळ येऊन ऐकू लागल्या. फकीरा पुढं सांगू लागला. तो साहेबासंग बोलत बोलत आमच्याजवळ आला. घाम्याला राग आला आणि त्यानं दगडच उचलला. म्हणाला, ह्यानंच आमच्या रानून आणाला. पण मॅच त्याचा हात धरला. नाहीतर का धरलास? साधू चिडक्या स्वरात म्हणाला. मारू द्यायचं भडव्याला. अरे पर समजा लष्कर आमच्या मागं लागलं असतं की. फकीरा चिंतायुक्त स्वरात म्हणाला. अरे हो, मी विसरलोच. साधूला आपली चूक कळून आली. समधी साहेब खोताची मैत्र आहे ती, फकीरा म्हणाला. मग वंगाळ आहे ती, नगा आमासनी ती, साधू नाराजीच्या स्वरात म्हणाला. मी आता नाही येणार ती साहेब बघाय, आणि मी बी नाही जाणार, फकीरा म्हणाला. आई लय रडली. साधू पुटपुटला. तू सांगितलंच नाही शब्बास. असं सांगू नये. का सांगू नये? आई मला वाईट म्हणून र. मग ती रडली का? मी तिचा आहे म्हणून. राधाला राहावेना. ती बाहेर आली. तिनं दोघांना मांडीवर घेतलं. हृदयाला प्रचंड भरती आली आणि डोळ्यातील थेंब त्या दोघांच्या मस्तकावर टिबकले. तिनं हात फिरवून फकीराचे पाय पाहिले. त्यांना फोड आले होते. तिचा कंठ दाटून आला. बाळाला ती तुला वाईट म्हणणार नाही, कधीच म्हणणार नाही. नकळत आकाशानं रंग बदलला. पावसाळी वारं भरलेलं ढग डोकीवर घेऊन गगनात वावरू लागलं. आला आला म्हणत आषाढ आला. अगदी उद्यावर येऊन ठेपला. पुन्हा राणोजीचं नाव सर्वांच्या जिभेवर खेळू लागलं. वाटेगावच्या जोगण्या उद्यावर आल्या. जिकडे तिकडे तयारी सुरू झाली. घरोघर सणाची जुळणी झाली. अमावास्येच्या दिवशी वाटेगावच्या जोगण्या जाहीर झाल्या. तशा गावोगाव पाट्या फिरल्या. एका नामांकित तमाशाला सुपारी दिली गेली. कुस्त्यासाठी मोठी रक्कम जाहीर झाली. जोगण्या दिवशी बापू खोत स्वस्त बसणार नाही याची कल्पना असल्यामुळे शंकरराव पाटील सावध होता. गावातील तरणी माणसं जमून त्यांना तयारी केली. जीव द्यायचा पण जोगणी जाऊ द्यायची नाही असा त्यांना निराधार केला. मांगवाड्यात मांग तलवारी घासू लागले. भैरू नाईक आपली कुऱ्हाड सानेवर लावून तयार झाला आणि अमावास्येचा दिवस उगवला. गावात त्या दिवस बरोबर आनंदही उगवला. प्रत्येक घरात पोळी चरचरू लागली. झकपक कपडे घालून पोरं बाळं मिरवू लागली. घराघरावर आनंदाचा धूर तरळू लागला. पहिलवाने येऊन गाव गजबजला. सकाळीच न्हावी लुगडं नेसून झडपीन झाला आणि दारोदार फिरू लागला. प्रत्येक दारात त्याला खोबऱ्याची वाटी आणि एक पैसा मिळू लागला. पुढचं वर्ष सुखाचं जावं म्हणून कोणीही मागं पाहिलं नाही. त्यात तो दिवस त्या गावच्या इतिहासात प्रथमच तसा उगवत होता. नवा पायंडा पडला होता. नव्यानं जत्रा भरत होती. त्या धुंदीत लहान थोर धुंद झाले होते. फक्त एकच रुखरुख होती, ती म्हणजे बापू खोत दंगल करून जोगणी परत नेणार की काय. सकाळीच दौलतीच्या घरात थोडी रडारड झाली. आज 1 वर्ष झालं याच दिवशी राणोजीला मरण आलं होतं. पण घरोघर आनंद आणि आपण रडत बसणं बरोबर नाही असं म्हणून दौलती, राही, राधा यांनी स्वतःला धीर दिला आणि तेही त्या आनंदात मिसळले. राणोजीच्या नैवेद्यासाठी म्हणून संस्थान सरकारनं 1.25 मणाचा खर्च मंजूर केला होता. त्याप्रमाणे सकाळीच राधानं डोळे पुशीत पोळ्या लाटल्या आणि एका पितळीत नैवेद्य घेऊन फकीरा, दौलती, साधू हे त्या माळाला गेले आणि फकीराने हिरव्या गवताची एक पेंडी गबऱ्यासाठी घेतली होती. कारण त्या गबऱ्यानं राणोजीच्या आधी प्राण दिला होता. त्याचं इमान तो फकीरा विसरला नव्हता. दौलतीनं आसोटिपीत नैवेद्य दाखवला.
कंटात आलेला हुंदका आवरला आणि तो म्हणाला, हे पोरांनो, आपल्या बापाच्या पाया पडा. मग फकीरा साधू यांनी डोकी जमिनीवर टेकली. तिथं राणूजीची कत्तल होऊन मेला होता. त्या ठिकाणी त्यांनी आपली कपाळ टेकली. तुझं बळ, तुझी कीर्ती, तुझी हिंमत आम्हाला येऊ दे, असं ते दोघे म्हणाले नाहीत, परंतु त्या जागची ती मैदानी माती नकळत त्यांच्या भाली चिटकली. त्या धरणीनं जणू त्या दोघांचं मळवट भरलं. दौलतीनं पाहिलं, पण ती माती पुसून टाकण्याचं स्थैर्य त्याला झालं नाही. मग ते तिघे आजा नातू घरी आले. राधानं त्यांची कपाळ पाहिली आणि तिला रडू कोसळलं. ती माती तिनं ओळखली. ती पाहत राहिली, टक लावून पाहत राहिली. तेव्हा दौलती म्हणाला, ती त्या जागेची माती आहे. हो हो, म्या ओळखली. ती लावली नाही, लागली पाया पडताना. पेड्याचा पुडा कमरेत खवून तलवार फिरवली त्या मातीनं ती त्या दोघांसनी कशी इसरल. दौलती पुढं बोलला नाही आणि राहीनं गंभीर चेहरा केला. तिचे आसू केव्हाच संपले होते. राधानं त्यांना दोघांना घरात नेलं आणि विचारलं, बापाच्या पाया पडला? हो. विचारलं बाबाला? काय मागितलं त्यांच्यापाशी? काहीच नाही, फकीरा म्हणाला. आणि राधा त्यांच्या कपाळाकडं पाहत म्हणाली, पण तुम्ही न मागता तुमच्या वडिलांना तुम्हासनी सारं देऊन टाकलं. ती माती तुम्हासनी इसरत नाही. तुम्ही त्या मातीला इसरू नका. त्या मातीवर खोतानं आगळी केली, ती इसरू नका. आणि मरू नका. मोठं व्हा, बापासारखं मोठं व्हा. तुम्ही मोठं होईपर्यंत मी मरणार नाही. राधा वेड्यासारखे बोलत होती. हृदयात पुष्कळ दिवस तुंबलेले ते शब्द त्यावेळी बाहेर पडले. तिनं पदराआड तोंड पुसलं. मग फकीरा, साधू, दौलती व राही यांच्याजवळ जाऊन बसली. फकीरा दौलतीचं तोंड आपल्याकडे फिरवून हळूच म्हणाला, बाबा, काय? आई मरणार आहे. ती मी पण मरणार आहे, आणि थोरली आई पण. तिला बी आपण मारून द्यायचं नाही. दौलती म्हणाला. दुपार झाली. सव्वा मणाची पंगत मागवड्यात उठली. जोगणी निघायची वेळ झाली. लवकर या, असा पंताचा निरोप आला. परगावच्या पाहुण्यासह ढिम हलगी लावून वाजत गाजत मांगाच्या तलवारी गावात निघाल्या. तलवारी, कुऱ्हाडी, भाले या हत्यारानं गल्ली भरली. 50 जवान कडेकोट तयारी करून जीवावर उदार झाला होता. बारीक मोठे 200 माणूस तलवारीबरोबर चालत होते. हलगीच्या निनादात हवेत जोम आला. गाव भरल्यासारखा दिसू लागला. सनदशीर शिपाई म्हणून दौलती मांग गर्दीत खंबीर चालत होता. शंकरराव पाटील जरीचा पटका बांधून आपल्या ताणबाज घोड्यावर बसला होता. भरदार मिशांना पीळ देऊन त्यानं हातात नंगी तलवार घेतली होती. त्याच्या दाट भुवया चढल्या होत्या आणि त्याचा रुंद चेहरा आज उग्र झाला होता. विष्णुपंत आपल्या करड्या घोड्यावर जीन घालून बाहेर पडले होते. त्यांनी आज कंबर बांधली होती. त्यांनी जोगणीच्या मिरवणुकीची स्वतःच जबाबदारी घेतली होती. वाटा रोखून धरण्यासाठी घोडी नेमली होती. सर्व वाटा बरोबर रोखल्या की नाही ते स्वतः घोडदौडीनं पाहत होते. आज बामणाच्या अंगणात राणूजी मांग शिरला वाटतं, असं लोक म्हणत होते. सूर्य पश्चिमेकडे झुकला आणि जोगणी निघाली. एकदम सर्व वाद्यांनी गजर केला. एका सुरात गाव हर हर महादेव अशी गर्जना केली. जोगणी वाट चालू लागली. तरुण दिनुगुरव जोगा झाला होता आणि तसलाच देखना तुंगा सुतार जोगणी झाला होता. हे दोघे तलवारीच्या छायेत निघाले होते. गल्ल्या, बोळ, पडकी, भिताडं माणसांनी फुलली होती. लोकांच्या गर्दीतून जोगा आणि जोगणी पुढे सरकत होती. भाविक लोक श्रद्धेने हात जोडीत होते. जोगणी पुढे येत राणूजीचं नाव त्यांच्या ओठावर नाचत होते. एका दगडाच्या खेळ्यावर राधा आणि राही या सासूसुना उभ्या होत्या. फकीरा आणि साधू आईचे हात धरून उभे होते. जोगणी येऊन त्यांच्या पुढून जाणार होती. जवळूनच दिसावी म्हणून राधा उशिरा तिनं उभी केली होती.
मनात अनंत विचारांचे तरंग उठले होते. 12 महिन्यापूर्वी एक जीव कायमचा गेला, पण त्यानं या गावात कायमचा आनंद निर्माण केला. ही प्रचंड जत्रा त्याच्या रक्तानं भरत आहे. त्या रक्ताचे आणि आपल्या अगदी जवळचं नातं आहे. म्हणजे ते सर्व आपल्यामुळेच होत आहे. ही माणसांची धावपळ, ही आरस, ही तोरणं, हे बाजे, ह्या तलवारी, ह्या साऱ्यात आमचा आत्मा संचारला आहे. राधा स्वतःला विसरली. विचारांच्या चक्रात सापडून भलतीकडे निघाली. तोच वाद्यांचा गजर जवळ येऊ लागला. तो ऐकून ती भानावर आली. जोगणीच्या पुढे सावळा मांग कुऱ्हाड वर धरून चालत होता. त्यानं 2 टांगी तलवार धोतर नेसून डोकीला पांढरं टापर बांधली होती. त्याच्या जोडीला भैरू रामोशी दिसत होता. त्याचा धेप्पाड देह आज भलताच फुगला होता. रामोशी राक्षसासारखा भासत होता. पुढून येऊन जोगणीवर कोणी झडप घेईल त्याला परत फिरू देऊ नका, असा पंताचा त्याला हुकूम होता. सकुजी महार हातात विळा घेऊन गर्दी दूर कर ठेवीत होता. पंत आणि पाटील जोगणीच्या मागे पुढे होते. जोगणी राधाच्या जवळ आली, पुढे निघाली. इतक्यात पंत ओरडले, जोगणी तिथंच थांबवा. सर्व गपकन थांबले. पंत घोड्यावरून उतरून जवळ गेले आणि म्हणाले, ह्या जोगणीवर मालकी हक्क या जीवाचा आहे, त्यांना दर्शन घेऊ द्या. असं म्हणून पंत राहीबाई राधा यांच्या जवळ जाऊन म्हणाले, हं काकू, पाया पडा, ही तुमची जोगणी. राही व राधा गोंधळून गेल्या. काय बोलावं हे त्यांना सुचेना. मग पुन्हा पंत पुढे झाले. त्यांनी फकीरा साधू यांना जोगणी दिसावी म्हणून हातानं धरून पुढं आणलं. मग दोघांनीही हात जोडले आणि चला अशी पाटलानं हाक दिली. पुन्हा सर्व वाद्य वाजू लागली. जोगणी निघाली. आळीपाळीनं जोगणी फिरत फिरत दिवस बुडता बुडता परत आली आणि विसर्जन पावली. विष्णुपंत आणि पाटील यांच्या शिरावरचा बोज हलका झाला. गावानं सुटकेचा निश्वास टाकला. बापू खोत आला नाही, आणि आला असता तरी त्याचं काही चाललं नसावं. जोगणीत विघ्न आलं नाही. पहिली जोगणी सुखरूप पार पडली. आता पुढं कुणी पाहिलं असं म्हणत लोक घराकडं परतले. आपल्यासाठी पंतांनी जोगणी उभी केली या विचारानं राधा पुलकित झाली. त्या प्रसंगाने ती सर्व दुःख विसरली. पंताच्या शब्दांनी राहीबाईला धीर आला. मुलगा मेला पण चीज झालं असं तिला वाटलं. गोड शब्दांनी मनाला फुलोरा येतो, आणि दौलतीनं तर वर्षानंतर आज मिशेला पीळ भरला होता. अशा पद्धतीने आज आपला फकीरा या कादंबरीचा 3रा भाग या ठिकाणी समाप्त झाला. आपण ही फकीरा कादंबरी ऐकत असताना आपल्याला कसा अनुभव आला, आपल्याला कसं वाटलं हे आपण कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून फकीराचे पुढचे 15 भाग, 3रा संपला म्हणजे पुढचे 12 भाग मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहेत. ते आपल्याला ह्या महिनाभरामध्ये ऐकायचे आहेत. एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय लहुजी, जय फकीरा, जय राणूजी मांग. बस झालं का?